नमस्कार, मी गौरी सुरे. नाशिक येथील फळ बाजारात डाळिंबाला चांगलाच भाव मिळालाय. खाऊ बाजारात 200 रुपये ते किरकोळ बाजारात 250 रुपये किलोनं डाळिंब महागलाय. तसेच बाजारात अनेक फळांची किंमतीत देखील वाढ झाली आहे. तसेच डाळिंबाला देखील वाढता भाव मिळत असल्याचं दिसत आहे. यंदा बदलत्या वातावरणामुळे शेतातील मालाला कीड लागल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. त्याचप्रमाणे डाळिंबाच्या शेतीसाठी लागणारा खर्च हा देखील अमाप असल्याने आम्ही डाळिंबाला योग्य भावात विक्रीसाठी बाजारात मागणी करत आहोत, असे एस मराठी न्यूज सोबत बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले. माझं नाव विजय रघुनाथ घुमरे, जानोरी. डाळिंबाच्या बाबतीत जर सांगायचं गेलं तर डाळिंबाला खर्च आहे तेवढाच आहे. शेवटी निसर्ग आहे. यावर्षी तर पाणी टंचाईचं खूप मोठं सावट होतं. त्याच्यातून डाळिंब फार मेहनतीनं यावर्षी ते जगवले असं म्हणलं तरी चालेल. आम्हाला तर अपेक्षा सुरू नव्हती का बाबा माल निघाल, पण नेमकं असं झालं का काहीतरी थोडंफार तळ्यामुळं काहीतरी इकून तिकून आम्ही टँकरनं पाणी घालून डाळिंब आम्ही जगवलं. आणि मग नंतर त्याला बरेचसे प्रॉब्लेम आले. त्याची सेटिंग आहे, पुढं पाणी नसल्यामुळे सेटिंग कमी झाली त्याला. मग नंतर सेटिंग झाल्यानंतर पुढं निसर्गाचं त्याला तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. भरपूर अशा संकटात ते डाळिंब जिडं आमचं म्हणजे एकरी 400-500 कॅरेट निघायचं, तिडं आमचं 200-250 कॅरेट निघालं. म्हणजे ते उत्पन्न घटलं. अशा भरपूर अडचणी डाळिंबाला आल्या. आणि त्याच्यात परत मार्केटला आणायचा खर्च, मजुरी सगळं जाऊन जर तसं पाहिलं तर मग डाळिंबाला भरपूर खर्च. तरी आजचा डाळिंबाचा भाव काय आहे? आजचा जरी भाव असला 135-150 रुपये किलो जरी असला तर खर्चाच्या मानानं ठीक आहे, तेवढा खर्च आहे पण त्याला. कारण की निसर्ग आहे शेवटी. त्याला रोग असा आहे की त्याच्यावर काही उपाय नाही. असं 2 ते 3 वर्ष डाळिंब संपून जाते. पहिले 10-10 वर्ष किंवा 4-4-5-5 वर्ष प्लॉट चालायची. आता परिस्थिती तशी नाही. आता माझ्याकडे पहिल्याच वर्षीचा प्लॉट आहे, त्याच्यावर त्याला असं आहे की त्याला परत काही विलाज नाही. प्रत्येक शेतकरी त्याच्या पद्धतीने करतो, पण खर्च आहे. आणि निसर्गाचे सावट हा अवघडच निसर्ग. आता तुम्ही बघू राहिले, जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा कडक ऊन, जेव्हा कडक ऊन पडायचं तेव्हा पाऊस. म्हणजे ऋतू चेंज झाले. सकाळी पाऊस, संध्याकाळी थंडी, अशी परिस्थिती झाली. त्यामुळे क्लायमेट राहिलं नाही. सेटिंगच्या टायमाला आम्हाला क्लायमेट ज्या मापात लागतं त्या मापात क्लायमेट भेटत नाही. आणि भरपूर अशा अडचणी येत्या. डाळिंबाची मार्केट काही विशेष नाही एवढी. असं हा जो माल तुम्ही आणला इथे, तो तुम्ही व्यापाराला दिला की स्वतः इथून विकणार आहात? नाही, इकडे मार्केटला विकतो आम्ही आणून. मार्केटची पद्धत चांगली आहे, काही अडचणी परफेक्ट. मार्केटला व्यवस्थित आहे सगळं. आणि आम्ही जागावर पण देतो यापर्यंत. जिकडे परवडलं तिकडे आम्ही देऊन टाकतो. तरी मार्केटमध्ये तुम्हाला भाव काय मिळाला आहे? मार्केटमध्ये आता सध्या आहे 150, 160-150 माल पाहून 200 रुपयापर्यंत पण आहे. तसा माल तसा वावरामध्ये जर आपण दिला लॉटमध्ये तर मग आपल्याला तो 140 नाही परवडतो, 150 नाही परवडतो. सगळाच निघून जातो ना, लहान मोठा. मार्केट आलं म्हणजे शॉर्टिंग होती. मग तो माल 200 ग्रॅमचं फळ, 100 ग्रॅमचं फळ, अशी शॉर्टिंग होऊन माल विकला जातो ना. मग त्या मापात मार्केटला त्याचे रेट मिळतात. डाळिंबाचं जे आपण शेती करतो त्याला एकूण खर्च किती येतो? डाळिंबाचा आता या शेवटी निसर्गावर आहे. एकरी जर खर्च केला तर डाळिंबालाही पण खर्च 4-5 लाख रुपये येतो. 3-4 लाख रुपये खर्च येतो. निसर्ग जर चांगला, निसर्ग जर असला आणि वातावरण चांगलं असतं कमी पण येतो. पण आता एवढ्या 4 वर्षात खर्च भरपूर वाढलाय. म्हणजे डाळिंबालाच नाही, पुढे शेतीला खर्च वाढला. आणि परिस्थिती अशी का आता काय तसं नाही राहिलं. लय भाव वाढला. पण त्याच्या मागल्या व्यथा जर पाहिल्या तर खूप अवघड आहे, खूप खर्च आहे. म्हणजे आता माझ्याकडे 8 वर्ष झाली डाळिंब, 2 वर्ष पैसे झाली. इडू मागले 6 वर्ष काय झालं, आम्ही डाळिंब खूप कमी विकलं. 50 रुपये, 80 रुपये शेवटी. त्याचप्रमाणे इंदोर, कोलकाता, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी भागात डाळिंबाला मोठी मागणी असल्याने सर्वत्र डाळिंबाचा माल हा पोहोचवावा लागत आहे. आजचा बाजारभाव हा एक जाळीच्या 6100 इतका आहे. तसेच या बाजारभाव 4 राशीचे आहेत. 150/200 ग्रॅम ते 400/500 ग्रॅमचे आजचा उच्चांक 6100 इतका असून डाळिंबाच्या दर्जाप्रमाणे मार्केटमध्ये याला भाव मिळत आहे. अ दर्जा 3500 ते 4500, ब दर्जा माळ 2400 ते 3100 रुपयाने विकला जात आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी कुणाल दंडगवाळ, नाशिक.
अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.